पुढे गेले हो. चल. आज आपण आलो आहोत श्री शरद विनायक कदम पाटील यांच्या गोट्यावर आलोय. तर सध्या त्यांच्याकडे अतिशय मोठी धिप्पाड अशी बैल आहेत. तर योगायोग येत नव्हता, आज सहज आलो इकडे. आपण सहज बैल आपण दाखवणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आता ह्यो आपला घरचा बैल. आता हा बैल कधी घेतला होता काय? हा चनेगावनं आणला होता, कर्नाटक. होय. हा हांडीलपणात चनेगावरनं. लय माणसं त्याला लय समाजात असा बुजीर येतो. बुजीर बगाड बिंदूर लय बेंदूर गाजावतो, बेंदुरी गाजावतो. आता ह्याच्या अगोदर आपल्याकडे बैल किती होती का नव्हती? आजोबा असताना 2-2, 3-3 बैल होती. होय. तोच वारसा चालवलाय आपण बगाडासाठी खास. आता ह्यो बैल असताना हा बैल घ्यायचं कारण काय? बगाडासाठीच, फक्त बगाडासाठी आपला नाद. बगाड आणि शेती. आता खिलार क्षेत्रातला तुमचा अभ्यास किंवा तुमचं कसं तुम्ही खिलार क्षेत्रात बघता खिलार दृष्टीने ते आम्हाला सांगा, तुमचा अनुभव. अनुभव म्हणजे आपल्या वडील जात आजपासून बैल खिलार येत. हा. आणि कसं आहे, आपण शेतकरी कुटुंबातले ही बैल खिलारी आपण बैलप्रेमी म्हणून ठेवले. ती स्टार्टला बैल किती होती काय करू? आजोबांच्या वेळी 2-3 बैल होती. बर. त्याचा वारसा आपण चालवलाय बगाडांना भैरवनाथाच्या नात्याच्या कृपेनं. आणि नाताच्या कृपेनं बैल पाळल्यामुळे आपलं सगळं चांगलं आहे. आता बैल तुमच्या अगोदर एखादा आठवत असेल तुम्हाला, तुमच्या आजोबांच्या काळात किंवा हाय काय? कारण तुमच्या लक्षात हाय की चित्र हा बैल आहे नामांकित, दुर्वी वाढणारा चांगला बैल होऊन गेला. चांगला बैल होऊन गेलाय. त्या बैलाचं असं काय मिळतं होतं हे का ह्या 2 बैलात? तो बैल अति देखणा बैल पंढरपूर होता. होय. हा. तो कुठून आणला होता काय? तो पंढरपूरवरून आणला होता आजोबांनी. होय. हा. मग आता त्याचा फोटो बिटो आहे का आपल्याला बघाय? कारण दिवशी योगा योगा आला तर नाही, तेव्हा काय नव्हतं सिस्टीम तशी. फोटो आहे पण ते चुलत्या यांच्याकडे. बर. मग त्या काळात तुमचं एकत्र कुटुंब असताना मोठी बैल होती. बैल होती, मानाची बैल होती आपल्या भोसले तर्फतनं. बर. तर परत मी राजकारण क्षेत्रात शिरलो. त्यावेळेस बैल आपली नव्हती, पण अशी लोक बोलायला आजोबांना बैल एवढी पाळली तुमच्याकडे शिपूट नाही, ते ईर्षेने मी खिलारी बैल पाळायला सुरुवात केली. स्टार्ट कसं झाला? पहिला हा बैल आणला, मग त्यावेळेस तुमची परिस्थिती कशी होती काय त्या संदर्भात आम्हाला थोडं. माझी परिस्थिती मध्यम शेतकरी कुटुंबालाच मी. बर. परिस्थिती नाजूक होती. बर. पण पोराच्या पुण्यानं बैल या सुरुवात म्हणजे पोरांच्या कर्तव्यदारीमुळे आज तुमचं सर्व चांगलं तुमच्या चांगले. हा. एक बैलाचं म्हणजे नाताची सेवा करायला किंवा 2 बैल नामांकित धिप्पाड बैल की ज्यावेळेस तुमच्याकडे काहीच नव्हतं त्यावेळेस गावात आपल्या बरीच अशी असतात किंवा बैल नाही काय नाही बोलणारी, ज्यांच्याकडे बैल आहेत ती माच करणारी. पण आज तुम्ही ते करून दाखवलं की जी काय बोलली त्यांचं आज त्यांना म्हणजे दाखवायचं की बाबा 2 बैल आहेत आपल्याकडे. हा बरोबर आहे. कुठं बघितलेला किंवा त्याची माहिती कशी लागली? हा बैल मित्रमंडळींच्या मुळेच मला कळाला बैल. बर. कर्नाटक मध्ये, तिथनं मी या बगाडासाठी बैल आणलेला आहे. बर. आता बैल हा लई खरी म्हणजे माणसं त्याला जवळजवळ बेंद्रात आता त्याचा व्हिडिओ आम्ही बघतो ना 40-50 माणसं लागतात. बेंद्रात 40-50 माणसं लागतातच. आणि बगाडात बी चांगलं काम. बगाडात बी चांगलं काम करतो. बैल पाराखला कसा तुम्ही? हा बैल हा जातीवर खिलारी म्हणून 3 कलरचा बैल होता. बर. 3 कलरचा बैल हा अति कामाला चांगला असतो आणि शेवटपर्यंत हा बैल कधीच हारत नाही. 3 कलरचा बैल असं आहे. म्हणजे हा तुमचा अभ्यास आहे? हा अभ्यास आहे माझा बैल क्षेत्रातला. मग हा बैल घेतला तुम्ही, मग आता किती वर्ष झालं तुमच्याकडे हा बैल आहे? हा बैल माझ्याकडे 4थं वर्ष आहे. आता बडावलाय आपण? हा बडावला. आणि मग हा बैल घेतला आपण? हा घेतला. हा बैल आपण ओळखीत होते गावातला, पण बैलाची काम गती देखून पण चांगला असल्यामुळे तुम्ही बैल घेतला.
आता ह्यो बैल घ्यायचं कारण काय, म्हणजे आपली घरची जोडी व्हावी म्हणून का कसं काय काय हा बगाडाचा नाद, बगाडाच्या नादात दुर्वीसाठी बैल घेतला. म्हणजे आपण खास दुर्वीसाठी बैल घेतलाय. यंदा झोपलेला का दुर्वी? झोपला की. होय. हा, मग यंदा चांगल्या पद्धतीचा गाडा दोनदा बैल झोपला गेला दुर्वीत. नाही, एकदा चावरीत झोपला आणि दुर्वीत झोपला परत. होय. हा, तोच असायचा आपला पहिला बैल असायचा. तिला अंडीलपणात मी दाजीला इतरलं माग गेलो होतो. दाजी आपलं माग असतात. दाजीला म्हणलं जाताना आमची मुलाखत झाली. ते म्हणले या मी म्हणलं, या म्हणले वस्ती. हा, तर म्हणलं दाजी अंडीलपणा टाक म्हणली, श्राद्ध आहे तुझी टाक. हाय, मी टाकला. चांगलं काम केलं त्या वर्षी मी त्यानं. आता बैलाचं बघताना शिंग तोंड काय काय बघितलं पाहिजे. आता तुम्ही हे बैल घेताना तो वेगळ्या जातीचा बैल आहे, हा वेगळ्या जातीचा आहे, तर काय बघितलं पाहिजे. आता ह्यो बी मोठ्या बाळाचा बैल आहे, बैलाचं काय बघितलं पाहिजे. शिंग तोंड बाबा, पाय तोंड, छाती, पाय, त्याच सगळंच म्हणजे घोडा बैल आहे. घोडा चौकाचा बैल, घोड्या चौकाचा बैल. पाय बघितलंच पाहिजे, शिंग तोंड बघितलंच पाहिजे, जात बघितली पाहिजे, कुठल्या जातीचा आहे बैल आहेत. तुमच्यावर जी काल मित्रमंडळी होती ती आज बी आहेत. त्यावेळेस काय म्हणत होती ना आज काय म्हणतात, त्याचा एक दोन शब्द आम्हाला सांगा. मला काही मित्रमंडळी म्हणत होती, आजोबा असताना 4 बैल होती, तुमचं एवढं चांगलं असताना तुमच्याकडे शिपूट नाही, पुढार पण करता. ह्या गोष्टीवरून मी बैल माझ्या मुलांनी मला घेऊन दिली. आता त्याचं तुम्ही करताय? मी त्याचं सगळं देखरेख मी करतो. सकाळचं किती वाजता येतं? काय सकाळचं मी 7:30 वाजता येतो रतीब द्यायला. खाया पाणी करून मी परत बैलापाशी दिवसभर असतो. मित्रमंडळीने टोचलं की तुझ्याकडे बशी पूर्ण आहे, काय नाही, पुढार पण करतोयस. तेव्हा मी इरसली बैल घेतली ती आणि ते करून त्यांना दाखवलं की मी काय आहे, कदम पाटील दाखवलं. मी त्या काळात तुम्हाला बरीच टोचत असते. मला टोचत होती की काम नाही कोणाचं, पण मला नाताची कृपा होती. नातानं मला हत्तीसारखी बैल ठेवली. हीच माझी शान आहे. ही बैलांना बोजा चांगला होता, पण बैलाला बसता उठताना त्रास व्हायला लागला, म्हणून मी बोजा कमी केला. आणि नाताचं बघाड 4-5 महिने म्हणून मी परत तयारीला लागलो. आता इथनं पुढे पुसात आपण तयारीला लागतो. मी बैल माझी भरपूर बोजा आणतो मी बैलाला गाडा वाढायसाठी. 12 महिने तयार ठेवून कसं बैलांचं गुडघं 12 महिने बैलाला ठेवून बैलांना बसता उठताना लय त्रास होतो. आणि ते आपलं त्याच्यावर प्रेम असल्यामुळे आपल्याला कीव वाटते त्याची, म्हणून आपण बैल आता आम्ही तयार तर असतात, पण मुद्दाम बैल आम्ही उतरवली का तर बैलाचं बसता उठताना हे भावाना. बरं, मग आता बैलांना तयार कमी करायसाठी मग तुम्ही रतीब कमी केला का खाय कमी केलं? मी जे 2 टाइम रतीब देतो, 1 टाइम रतीब देतो. म्हणजे आता 1 टाइम मी रतीब देतो. आता बघाड आले 4-5 महिने म्हणून 2 टाइम मी चालू केला. आता चालू इथनं पुढे सर्व्हिस बैल चालू होतो, म्हणजे जेणेकरून आपली बैल चांगली तयार होईल 5-6 महिन्यात. या आता ह्यो बैल मोठा आहे का हा बैल मोठा? हा मोठा बैल सर्वात. मग आता झोपतं कसं काय जुळतं का उड्या मारण्याची झोपला की थांबतच नाही. मग कसं काय नियोजन झोपायचं? नियोजन काय माहितीये का, झोपतो बिपतो पण बैल आवलीशिवाय भानगड नाही. आपली येसन घाला की त्याला का तीच आहे? ती बदलली, आताची बेंदाला घातली. बैलाला ईर्ष्याल आहे. बैलाला ईर्ष्याला म्हणजे मध्ये मी म्हणलो वैतो, पण नाही काका म्हणला मी गडी ठेवी. बैलाला कसे दाजी माहितीये का, संपूर्ण वाघाचं जी शंकराच्या वेळेस ती पायाला होतं संपूर्ण. बैल आणला तर बाकी 3 कलरचा बैल होता. 3 कलरचा बैल त्याचा अजून इकडे पायाला ही की कलर आता पुसट गेला. आता इथनं पुढे बैल काळा पडेल की ही जी आहे का नाही, संपूर्ण वाघाचं कातड छातीपासून ह्या गुडघ्यापर्यंत दोन्ही साईड त्या अंडीलपणात होत. दिसते ना पुढं सांगत ती का अजून कोणी गेली नाही. ती जातच नाही, ती पहिलं ओरिजिनल आहे. आता इथनं पुढे वाढेल. बैल आल्यापासून एवढी प्रगती झाली ना, कुणी काकाची प्रगती.
एखाद्या बैलाचा किंवा नंदीचा आशीर्वाद किंवा त्याची पुण्य आहे किंवा त्याचा पायगुण म्हणावा लागेल. पायगुण तो बैल आल्यापासून गाडीच घडलं नाही. बैलांना जी 14 लाख बनलं लय प्रगत झाली. एवढी मला बी वाटत नव्हतं. बंगलान गाड्यान बिड्यान सगळं. तर काय काळ होता त्या काळात आणि आज काय काळ आहे. माणसाचा संयम महत्वाचा असतो. वेळ काळ ही प्रत्येकाची येत असती जात असती. त्याला काकाला म्हटलं आपण आंडील बैल घेऊ. तो रडायला लागला. बैल नाही देणार. हा म्हणला अमर बैल आहे आपल्यासाठी. नाही ना असं ठेवा की बैल. आज लवकर रतीब ठेवला सकाळ नाही सकाळचा रतीब आहे. ठीक आहे तसं बोलवून तिथं रतीब ठेवलाय. या घेत चालेल मला. रतीब काय काय शेंगदाणा पिंडून मका भरला. होय आता थोडा वाढवायला लागणार. गारठा चालू झाले. 2 टाइम हट्ट भरून दिलं पाहिजे. राजू सांगेल ही रतीबच बैल येते. होय नाही काय होतं बैल खात नाहीत आपलेले. जत्रा आली की जत्रा लई ताप देतात. ती मक्केले हावरं बैल नाही दोन्ही बैल मक्क घालतात चांगले. आता वाढ झालेत चालू म्हणा. सकाळी आज एक गाडी बावधन खिलार युट्यूब चॅनलला आमच्या माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. साहेब अभिनंदन. बैल प्रेमींचं तुम्ही चांगले चाहते आहात. तुमचं सतत आमचं प्रेम राहावं. नाही आमच्यावर प्रेम राहू. चालतंय.